हाय, मी पूनम भोईर. आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, तांदळाची खीर. तांदळाच्या खीरीसाठी लागणारे आपण साहित्य बघूया. बासमती तांदूळ घेतलेला आहे मी. तूप, वेलची, साखर, केसर, शेवया, दूध. तांदूळ हे भिजत घातलेले आहेत मी. बदाम, काजू आणि चारोली. भिजत घातलेले तांदूळ हे आपल्याला कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित शिजवून घ्यायच्यात. पूर्ण स्मॅश झालं पाहिजे तांदूळ. पातेल्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मस्त शेवया भाजून घ्यायच्या आहेत. शेवया व्यवस्थित भाजून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. दूध व्यवस्थित आपल्याला तापवून घ्यायचं आहे. दूध आपलं तापून झालं का आपण त्याच्यामध्ये जे तांदूळ शिजवून घेतलेत ते आता आपण ॲड करून घेऊया. आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागू नये. आणि व्यवस्थित आपल्याला एक उकळी घ्यायची आहे. उकळी घेऊन झाल्यानंतर आपले ड्रायफ्रूट्स आपल्याला ॲड करायचे आहेत. त्याच्यामध्ये मी काजू, बदाम, मनुका आणि वेलची ॲड केलेली आहे आणि केसर. ड्रायफ्रूट्स मस्त आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आता चवीनुसार आपल्याला साखर ॲड करायची आहे. ही बघा, आपली खीर मस्त रेडी आहे. बासमती तांदळाची खीर. आणि ही खीर झटपट होते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्याकडून ही रेसिपी कशी होते मला नक्की शेअर करा. माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.